नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. घे या. अरे देवा, मासाच मासा निघाला इथं वर आल्यावर निघला. चला मित्रांनो, तर आता आम्ही निघाले मासे पकडायला. तर आपल्या इथे खाली जायचं म्हणलं तर तिथे तर जायला खूप लांब असतं, पाणी खूप लांब आहे. म्हणजे जवळ जायलाच अर्धा पाऊण तासपेक्षा जास्त जातो आणि यायला परत तेवढाच वेळ. आणि त्याच्यात पण आपल्याला जागा खाली नाही आहे, काही यायचं खाली आपल्या साईडला इथे येतं, बट तिकडं जायला लांब आहे. त्याच्यामुळे आपण गाडी घेऊन डायरेक्ट ते कोळ्याच्या तिकडे नदीला, कारण मासे पण जे असतात त्या नदीला वरती गेलेले असतात, त्याच्यामुळे तिकडे जातोय आपण. आणि इथून आता जायला तरी मध्ये हा रस्ता जेव्हा पडला होता पूर्ण वर्ण, जेव्हा खरड वाहून आलं होतं तिथे समोर, तर त्या त्यामुळे तिथं जायला जमत नव्हतं. पण आता केलंय नीट, जायला आहे. तर तुम्हाला दाखवतो तिथं पुन्हा आता चिखल वगैरे आहे तिथे. आपलं आता जीप असल्यामुळे त्याच्यातून आरामात जाऊ शकतात आपण. मग त्याच्यानंतर तुम्हाला नदीवर गेल्यानंतर तिथलं पाणी पण दाखवतो कसं आहे तिथं, का जाते ते. तर मित्रांनो, ही पाहू शकता आपली गाडी सवारी महिंद्रा. हिला झाले 24 वर्ष कंप्लीट. पण 24 वर्षाचं आहे, पण हिला तुम्ही आता पाहू शकता स्टार्ट एका ह्याच्यात स्टार्ट. चला जाऊया. हे आमच्या चुलत्यांचं घर आहे, नवीनच आता या वर्षीच बांधलेलं आहे. हे पण आपल्या घरा एवढंच घर आहे. आणि हे बघा पानशे गोल रस्त्याची अवस्था. गोलगोड गावाच्या इथे हे वरनं खराड आलेलं आहे, त्यामुळे रस्त्यावर खूप बंद झालता रस्ता. जवळजवळ 8 दिवस बंद होता. आता तात्पुरत्या स्वरूपात चालू केलेला आहे रस्ता. मधनं थोडंसं माती उतरून ही माती सगळी इकडे रस्त्याच्या कडेला सोडलेली आहे. ही सहसा इथून गाडी नेताना नीट गाडी घेऊन जावा, खाली चिखल आहे. पाहू शकता कसा पूर्ण डोंगर खाली आलेला आहे. सगळं एवढं मधला माती काढून रस्ता तयार केलेला आहे. 15-20 दिवस झाले आता रस्ता पुढचा चालू केलेला आहे. इथे हॉटेल आहे, हॉटेलला पण नुकसान बरेच झालेलं आहे. तर चला आता जाऊया आपला त्या कोवळ्याला. मासे भेटू नाही तर न भेटू, पण माशाला जायचे आम्हाला हौस. तर आम्ही चाललोय आता आमच्या गावापासून साधारण 7 किलोमीटर वर चाललोय आता, फक्त मासे पकडायला म्हणजे नावाला फक्त फिरून यायचं म्हणून चाललेलं आहे. तर आता पाऊस शकता कसं, पावसानंतर सगळीकडे वातावरण एकदम हिरवं गार झालेलं आहे, मस्त. गाडी रस्ता हे असल्यामुळे गाडी आपटते खूप जास्त, गाडीचा आवाज येतोय. ते काय पाटे हेवी आहे त्याचे, आम्ही कारण की वजन वगैरे न्यायला वापरतो, त्यामुळे गाडीचं सस्पेन्शन खूप हेवी आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये लोड असलं तर गाडी आपटत नाही, मोकळी खूप गाडी आपटते. तर चला मध्ये दाखवतो तुम्हाला. पाहू शकता नवीन त्याची गाडी चालवते. गाडी फक्त आपटते, गाडीचा आवाज जास्त येतो, बाकी गाडीमध्ये दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही ही गाडी खास गावाला फक्त वापरतो. काही पण आणा गाडीमधून, कुठे पण घेऊन जावा, काही त्रास नाही. आणि भीती वाटत नाही गाडीमध्ये कुठे न्यायची म्हणले तरी. म्हणजे खड्डा रस्ता असला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर काही वजन घेऊन जायचंय त्याला पण काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ही गाडी खास करून आम्ही गावाला वापरण्यासाठी ठेवलेली आहे. हा जो सरळ रोड चाललाय हा डॉक्टर आहे, बोलला जातोय. आपल्याला डावीकडून जायचंय, हे खानू टेकोळ लिहिलेलं आहे इथून. तर आपल्याला इथून खाली जायचंय. तर त्याला दाखवतो तुम्हाला कसा रस्ता आहे. हा रस्ता सारखा पावसाळ्यामध्ये खूप खराब व्हायचा, तर मध्ये याला सिमेंटचा रस्ता गेलेला आहे. थोडा पॅचेस मध्ये सिमेंटचा रस्ता गेलेला आहे, कारण की पावसामुळे नाही वाहून जात होता जास्त तिथे रस्ता. तर मधल्या जिथे जास्त रस्त्याचा त्रास होतोय, तर तिथला रस्ता हा सिमेंटचा गेलेला आहे.
पण जंगलच जंगल आहे, एकदम दाट घनदाट असं जंगल. फक्त इंजिन ब्रेकिंग वर गाडी उतरवत चाललाय, ब्रेक न मारता. असं तुम्हाला जर खूप उतार असेल ना, ब्रेक न मारता गिअर चेंज करायचं, फर्स्ट गिअर मध्ये गाडी करायची, गाडी जास्त पळत नाही, तर तुम्हाला वारंवार ब्रेक मारायची गरज नाही पडत. त्याला इंजिन ब्रेकिंग बोलतात. ते नक्की वापरत जावा तुम्ही घाटातून गाडी उतरवायला, कारण की ब्रेक सारखं मारून मारून ब्रेक पॅड गरम होतो. तर त्याच्या फर्स्ट गिअर टाकायचा आणि गाडी हळूहळू आपोआप येते. गाडी जास्त पडत नाही, फक्त क्लच दाबून नाही धरायचा, नॉर्मल स्पीडने त्याची गाडी आपली चालून द्यायची. पाहू शकता मित्रांनो, नदीला फुल पाणी आहे. चला आता आपण इथे गाडी पार्क करू. जरा पुढे. तर मित्रांनो पाहू शकता, आपण या ठिकाणी मासे पकडायला आलेलो आहे. तर नदी आता शांत वाटते, पण ऍक्च्युली नदीला पाणी जास्त आहे. पण हे धरणाचं बॅकवॉटर फुगवटा आलेला आहे वरपर्यंत, त्यामुळे हे पाणी तुम्हाला शांत दिसते. पण पुढे बघू शकता पाणी किती वाहतंय. ते इथे वाहताना दिसत नाही आपल्याला, पण ह्या पाण्याला वाहतं पाणी आहे, पण सपाट असल्यामुळे आपल्याला वाटतं शांत आहे. फुल धरण भरलेलं आहे. चला किती आपल्याला बसायचं माशाला टाइमपास करत. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे कास्टिंग करत होतो, पण इथे काही मासे लागण्याचं काही आम्हाला वाटत नव्हतं. त्यामुळे थोड्या वेळ आम्ही थांबलो आणि मग बोललो पुढे फिरून येऊ. तर आम्ही मग इथे कास्टिंग करायचं थांबवलं आणि आम्ही आता पुढे चाललेलो आहे. तर पाहू शकता पुढे पण एक नदी येते, तिकडे जाणार आहे. तिथे थोडं खाली धरणाच्या तिथे ना मासे असतात, तर तिकडे जाऊया. चला. तर आम्ही जरा फक्त पुढे फिरून येणार आहे. तिथे मासे दिसतात, भेटत तर नाही, पण मासे दिसतात. तर पुढे तर तिथे बघू, आपण गेलो तर तिथं जायचं, नाही तर असं टाइमपास करून आपलं 6 वाजता घरी. चला आता आपण परत अजून पुढे जाऊया. तर चाललोय हा रस्ता टेकगोळ्याकडे चाललेला आहे, आणि हा डावीकडून जो आलेला आहे रस्ता, आता आपण चाललोय पांचदोरला आलेला आहे. शिरकुली मार्गे हा रस्ता आलेला आहे. शिरकुली, कोळे, मानगाव असा हा रस्ता आलेला आहे. तर इकडून इकडून टेकपोळ्याला यायला खूप लांबचं अंतर आहे, म्हणजे गोलपेक्षा जास्त अंतर जायला लागतं. त्यावेळी इथं टेकपोळ्याला पोचतो आपण. आणि आपल्या इकडून आलं तर निम्मे पेक्षा ह्याच्यामध्ये लवकर पोचतोय आपण. मित्रांनो, इथे पण रस्ता बंद झाला होता, आता चालू आहे. फुल माती आलेली आहे खाली. यावर्षी खूपच पावसाने नुकसान झालेलं आहे. तिकडे पर्यंत गेलेलं नारळाचे सगळे बांबू पडलेले आपण. मित्रांनो, खूप दिवसांनी आपण ह्या भागात आलोय. जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी मला वाटतं इकडं आलो होतो एकदा, त्याचा व्हिडिओ पण आपला असेल चॅनलवरती. तर आता आज आपण खूप दिवसांनी म्हटलं बघूया ह्या साईडला कसं आहे, कारण विषयचं येत नाही या बाजूला, खूप लांब पडतं हे. कारण तिथून नदीकडं आधीच ऑलरेडी आपण पलीकडच्या साईडने आलो, पण फिरून पूर्ण गोल राऊंड मारून या साईडला यावं लागतं आणि खूप लांब होतं. आणि मासे तर काय भेटत नाहीत, पण आज खास काय माशांसाठी नव्हतं चालू. आपण म्हणलं जरा भाग बघावा, जरा एन्जॉय म्हणून ट्राय करावे म्हणून आलो होतो. तर बघूया आपल्याला काय काय दिसतंय, काय भेटतंय का इथं. ॲटलिस्ट इथे म्हणजे खाली काय आहे, नदी जी आहे त्या नदीला खाली जे मासे येतात. आता जेव्हा पावसाळ्याचा पाऊस पडतो तेव्हा सगळे जे चढणीचे मासे असतात मोठे मोठे, ते इथून वरती चढलेले असतात आणि ह्या नद्यांमध्ये असतात ते मासे. इथं खेकडा आहे होता, तर या नद्यांमध्ये असतात ते मासे, त्याच्यामुळे ते इथे दिसतात. पण असे जसे की फिश टँकमध्ये फिरताना मासे असतात, तशा प्रकारे जेव्हा स्वच्छ पाणी असतं तेव्हा इथे दिसतं. जर खाली गेल्यावर जर असतील मासे आपल्याला दिसतीलच, तुम्हाला दाखवेनच बघ जर दिसले जर आपल्याला कॅमेऱ्यातून तर. आणि बघूया आपल्याला काय पाहता येतं का. आणि तर ढूळ दिसतोय, मासे दिसण्याचे चान्सेस तर कमी आहेत.
इथे धावून येत सगळीकडे. बघा पाणी इथे दावणी लावलेत. हा पूर्ण भागात दावणी आहेत. दावण म्हणजे गळ. एका दोरीला खूप सारे गळ बांधून मोठी माळ करून त्याला मासे नदीत बांधून ठेवतात, जेणेकरून प्रत्येक गळाला काहीतरी खावायला लावून रात्रीचं ठेवून देता येतं. त्या भागात दावणी आहेत. इथे गळ तोडलेला दिसतो माशाने. इथे मासे असतात खूप, आज आहेत का नाही काय माहित नाही. तर हे पहा, इकडे अख्ख्या भागात दावणी लावले. तिकडे पलीकडे नदीवरती ही मोठी मोठी दोरी बांधून प्रत्येक झाडाला इथून अशी पूर्ण ह्या पट्ट्यात, कारण इथे खूप जास्त मासे असतात. तर आपल्याला इथे तर मित्रांनो या ठिकाणी पण आम्ही जवळजवळ अर्धा तास कास्टिंग केली, पण इथे पण काही मासा लागायचा काही चान्स वाटला नाही. तर आम्ही आता घरी जायला निघालेलो होतो. तर पाहू मध्ये आधी कुठे जर आपल्याला चांगलं ठिकाण भेटलं तर तिथे आपण थांबून जस्ट चेक करणार आहे. मासे काय भेटायचे आज काही चान्स नाही असं वाटत होतं आम्हाला. तर चला आता जाऊया पुढे. तर मित्रांनो आम्ही आलो तसंच चाललोय परत. मासा नाही काही नाही, फक्त फिरून आलोय. तर चला जाऊ आपल्या घरी. पण नजारा खूप चांगला आहे सगळीकडे, मस्त हिरवळ सगळीकडे. तर चला जाऊ आपल्या गाडीकडे पहिला आणि घरी जाऊ. तर मित्रांनो आम्ही घरी जाताना एका ठिकाणी आम्हाला पाणी जरा चांगला ओढा दिसला, मग तिथे थोड्या वेळ बोललं आपण कास्टिंग करू. तर बघू काय भेटते का. काही गळ वगैरे आम्ही काही घेऊन नाही आलो, एकच फक्त गळ घेऊन आलो आहे. फक्त टाइमपास म्हणून तिथे गळ मारणार आहे, कारण की आम्हाला 1-2 मासे दिसले होते. लागला पाड लागला. अरे लाईव्ह माशा पहिल्यांदा. घे या लाईव्ह मासा भेटला. तुझ्या पहिल्यात काटला मासा. काय केली की टाकायचे होते मला मासा भेटतोय म्हणून. काय करायचं तू तर कोणी जाण खात. अरे याला पिशवी पण आणली आज. त्याला थांब काय तर आणतो मी. तर मित्रांनो आपल्याला मासा भेटण्याची काही अपेक्षा नव्हती, त्यामुळे आम्ही काहीच नेला नव्हता. फक्त जस्ट टाइमपास म्हणून गळ टाकला आणि आम्हाला मासा लागला. तर आता आपण पिशवी घेऊन चाललोय आणि पकड घेऊन चाललोय मासा काढायला. अपेक्षाच नव्हती मासा भेटण्याची, आणि फक्त टाइमपास. पाणी आहे वरनं आम्हाला फिरताना एक मासा दिसलेला म्हणून फक्त गळ टाकला. आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये पहिल्यांदा मासा आमचा कॅप्चर झालाय, लागलेला पण आणि बाहेर काढलेला पण. तिथंच टाक मासे. तर मित्रांनो चला परत भेटतो का आपल्याला मासा. एक मासा तर गवलेला आहे आता, त्यामुळे आमचे होप्स आलेले आहेत. तिकडे त्या दगडाच्या तिथे. हा परफेक्ट. आला लागला. अरे देवा, हे लक बाय चान्स. हे असं असतं, ज्यावेळी लक असतं त्यावेळी कसा पण काय की मासा असा लागतो. लक असलं की असा मासा लागतो. हा बिचारायला लागायचं काही कारण नव्हतं, आणि हा लागत पण नाही सहसा. कोळशी नाही ठेवलंय का. थांब काढ दर पकड. 1 मिनिट कुठे गेली. दाखव व्हिडिओ मध्ये दाखव. हो काय माशाचं नशीब खराब आणि आमचं नशीब चांगलं. हे कुठं लागलं याला.
बिचाऱ्याला. तर चलो पकडता येते का? आहे यार. मित्रांनो चला परत आपण गळ कास्ट करूया. परत एकदा गळ टाकलेला आहे आणि आता बघू काय मासा लागतो का. चान्सेस तर आहेत, बघू भेटला तर नशीब. नाही हा लागला मासा. अरे देवा, मासाच मासा आज मध्ये माशाची 3 काठ मध्ये 3 मासा. अशी मासे काढू का पाहिजे पण नसतील काढले. काढा तर मासे भरपूर आहेत रे आज. अरे दरवेळी चालू आहे. बघू परत एकदा गळ टाकलेला आहे, काय भेटतो का बघू. नाही काय भेटला. इथं टाक, इथं भाऊरीवर. या नवीन चांगला कास झालेला आहे, बघू काय लागतो का. नाही तिकडे टाक, आता तिथे खाली टाक बरं. बघू आता परत येता गळ टाकलेला आहे, लागतोय का. नाही लागत, आला नाही मात्र. तर तिथे टाक, तिथे लग संपलेलं आहे वाटतं. नजारा बघ कसला भारी आहे. नदी एकदम मस्त वाहत्या पाण्यात अशी फिशिंग. असा अनुभव फक्त गावाकडेच मिळतो. इकडं आपल्याला मिळणं पुण्यासारख्या भागात तर हे शक्य नाही. आणि असे मासेसाठी पण नाही आहे. नदीला खूप मासे असतात मोठे मोठे. आता माशाचे ट्राईक बंद झाले, पण आता मच्छर खूप चावायला लागलेत. तर आता थोडा वेळ थांबू आणि आपल्या घरी जाऊ, कारण नाही तर मच्छर आपल्याला फोडून फोडून खाऊन टाकतील. बघू आता एक 5-6 कास्ट करू. देता टाक. तो मगाचा काळा मासा आहे मोठावाला, त्या चिरणीच्या माग आहे. ही जी चिरणी आहे बघी, त्या चिरणीच्या माग आहे. हा घे हळूहळू, हळूहळू घे, घे हळूहळू, मी सांगतो तुला. हे आलाय 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 माग, नाही फिरला, परत गेला. पुढं टाक द्या, जराशी पुढं टाक द्या, 2 चिरणीच्या मध्ये टाक. आता टाकलेला तिथंच टाक, मासा वर गेलाय. हा यस, येऊन दे तिथून हळूहळू. थांबा मी सांगतो तुला. अरे आला 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 मासा. याला बारीक लागला मोठा माशाच्या जागी. मासाच मासा. टाक वर. दगड ठेव त्या माशावर, ठेव तिथं दगड, ठेव दगड. अरे तो हा मासा लागला ना, तो मोठा मासा त्या माशाच्या बाग आलता. अजून एक लागला मासा. जास्त चावायला लागलेत आता, त्यामुळे आता जास्त वेळ काय थांबू शकत नाही इथं. आता थोडेसे 2-4 कास्ट करून ट्राय करतोय आणि मग आपण निघूया. कारण आपल्याला आता ऑलरेडी 4 मासे भेटलेत, छोटे आणि मोठे मिळून. 3 छोटे आहेत आणि 1 मोठा आहे. तर आता आपण बघूया काय भेटतंय का थोडंसं कास्टमध्ये आणि जाऊया आपलं आपलं. लागलाय काय, लागलाय, लागला होता. अच्छा, छोटाच होता तो पण.
खूप जास्त येते. लागला होता ना. पण तू सेट नाही झाला तुझा. अजून एक छोटाच असेल. लागतोय मासा अजून, म्हणजे छोट्या साईजचे आहेत, मोठे नाही आहेत. उचल डायरेक्ट. हा उचल 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 उचल. मित्रांनो पाहिले अजून एक मासा भेटलेला आहे. तर बापूचं पण लक होतं, निघला इथं वर आल्यावर गड निघला. घ्या असं असतं आपल्याला नशीब. घ्या इसको बोलते हे नशीब. एवढे मासे तर आम्ही औषध पकडले नाही आहेत आणि एवढे कॅज्युअली तर आम्हाला मासा भेटला. आम्ही इतके एवढे मारायचं काही विचार पण नाही करणार. आता मासा लागला तर काय वाटत नाही, डायरेक्टच आम्ही पुल करतोय वरती. मासा लागल्याचं पण काय वाटत नाही. एवढ्या लवकर आपण उचलतोय पण डेडलिफ्ट. पहिला जर असता तर हा 2 तास लावला मासा काढायला. पहिल्या वेळी मासा आम्ही तर जेव्हा फर्स्ट टाइम मासा लागला होता या वर्षीचा असा मोठा ह्या हुकवरती, तर आम्ही त्याला किती वेळ लावला होता. वाटला एवढे मासे आम्ही पहिल्यांदाच पकडतो असे एवढे पटापटा. तिकडे वरनच मार, पाण्यात खोल पाण्यात पोहत पोहत येतं ना ते. जागा तर बघा कशी सिनेमॅटिक जागा एकदम. 5 झाले, 2 मोठे 1 छोटा, 3 छोटे आणि गेले जवळजवळ 2-3 मासे. पण गेलेले छोटेच मासे आहेत सगळे, त्यामुळे काय वाटलं नाही. तर जवळजवळ आमचे 3-1 मासे गेले, पण गेलेले मासे छोटेच होते. आणि जे 2 मोठे मासे लागले ते चांगले आहेत, 1-1.5 किलोच्या रेंजमधले. तर दुसऱ्याच कासला मोठा मासा लागला होता आपल्याला. आणि त्याच्यानंतर लगेच अजून एकदा सेकंड क्लासला तर एक मासा तर आपला लकीलीच लागला, त्याच्या पाठीला गळ लागला होता. तर आता 5:30 वाजले आहेत. तर आता आपण थोडीशी आता एक कास्टिंग करतो जराशी, एक 4-5 वेळा, आणि मग आपण निघूया. तसे आपल्याला मासे खूप झालेत. आता मग गोप्रोची चार्जिंग पण संपत आलेली आहे. तर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.